कष्टाची भाकर खाणाऱ्या बंजारा समाजाच्या हक्कासाठी संघर्ष योद्धा हरीश भैया राठोड उपोषणाला बसले। अंबड विशेष प्रतिनिधी, हैदराबाद गॅझेट आणि सीपी बेरारच्या ऐतिहासिक नोंदींनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे एसटी आरक्षण मिळावे या न्याय्य मागणीसाठी आज 19 जून 2026 रोजी अंबड तहसील कार्यालयासमोर एक ऐतिहासिक संघर्ष सुरू झाला आहे। बंजारा समाजाचे खंदे पाठीराखे आणि संघर्ष योद्धा हरीश भैया राठोड यांनी या मागणीसाठी थेट प्रशासनाच्या छाताडावर आमरण उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनामुळे केवळ अंबड तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज बांधवांमध्ये अन्यायाविरुद्ध क्रांतीची ठिणगी पडली आहे। संत सेवालाल महाराजांचे आशीर्वाद घेऊन आंदोलनाचे रणशिंग। कोणत्याही संघर्षाला पवित्र ऊर्जेची गरज असते, नेमका हाच आदर्श ठेवत उपोषणाला बसण्यापूर्वी हरीश भैया राठोड यांनी शहरातील आराध्य दैवत क्रांतीसूर्य संत सेवालाल महाराज चौक येथे जाऊन महाराजांच्या प्रतिमेला भावपूर्ण वंदन केले। महाराजांचे आशीर्वाद घेऊन आणि जय सेवालालच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत कार्यकर्त्यांच्या अथांग जनसागरासह त्यांनी थेट उपोषणस्थळ गाठले। जोपर्यंत हैदराबाद गॅझेटनुसार आमच्या हक्काचे एसटी आरक्षण आमच्या पदरात पडत नाही तोपर्यंत प्रशासनाला शांत बसू देणार नाही, असा वज्रनिर्धार हरीश भैया राठोड यांनी यावेळी व्यक्त केला। कष्टाची भाकर आणि तांड्यांचे दुर्गम जगणे, बंजारा समाजाची व्यथा। बंजारा समाज हा मूळचा निसर्गाचा पुत्र असलेला आदिवासी समाज आहे, परंतु स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही हा समाज आजही सोयी सुविधांपासून वंचित आहे। या समाजाची जीवनशैली आजही अत्यंत खडतर आणि संघर्षाची आहे। थोड्या करून उदरनिर्वाह, हक्काची शेती किंवा उत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन नसल्यामुळे हा समाज प्रामुख्याने थोड्या करून रात्रदिवस कष्ट करून आपली आणि आपल्या पोरांची पोटाची खळगी भरतो। तांड्यावरील उपेक्षित जीवन, मुख्य गावाच्या प्रवाहापासून दूर आजही हजारो तांडे सोयी सुविधांअभावी अंधारात आहेत। उदरनिर्वाहासाठी या तांड्यांवरील शेकडो कुटुंबांना दरवर्षी ऊसतोडणी मजूर किंवा इतर कष्टाच्या कामांसाठी मैलोनमैल भटकंती स्थलांतर करावी लागते। पिढ्यांचा संघर्ष, सततच्या या भटकंतीमुळे तांड्यावरील मुलांचे शिक्षण सुटते आणि गरिबीचे हे दुष्टचक्र पिढ्यानपिढ्या संपत नाही। अशा परिस्थितीत या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एसटी आरक्षण हाच एकमेव कायदेशीर आणि हक्काचा मार्ग आहे। प्रशासनाला इशारा, आता तांड्याचा आवाज मंत्रालयात घुमणार। अंबड येथील या आमरण उपोषणाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण परिसरातून बंजारा समाज बांधव, विविध संघटना आणि तरुण मोठ्या संख्येने उपोषणस्थळी दाखल होत आहेत। हा लढा केवळ हरीश भैयांचा नसून प्रत्येक तांड्यावरील गरीब कष्टकऱ्याचा आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे। हरीश भैया राठोड यांच्या या ऐतिहासिक उपोषणाची दखल घेऊन शासनाने तात्काळ आरक्षणाचा अध्यादेश काढावा, अन्यथा हा तांड्याचा आवाज मंत्रालयाचे सिंहासन हलवल्याशिवाय राहणार नाही, असा संतप्त इशारा समाज बांधवांनी दिला आहे। सर, तुम्ही आता उपोषणाला सुरुवात करताय, तुमची काय मागणी, याबद्दल काय सांगणार? नक्कीच महाराष्ट्रातील सकल माझ्या गोरबंजाराच्या आशीर्वादाने आणि सेवालाल महाराजाच्या आशीर्वादाने रामराव महाराजाचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या बंजारा समाजाचा एसटी आरक्षणाचा जो लढा कुठेतरी सरकार डावलत आहे आणि सरकार बंजारा समाजाला पाठीशी घालत आहे, जेणेकरून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही। मतदानाच्या वेळेस बंजारा समाजाचा उपयोग करायचा आणि ज्यावेळेस त्यांच्या हक्क अधिकाराची लढाई ज्यावेळेस लढायची त्यावेळेला त्याच्याकडे पाठ फिरवायची, असं सरकारचं कुठेतरी चालू आहे। म्हणून आम्ही आज बंजारा समाजाच्या वतीनं आज मी आमरण उपोषणास बसत आहे। मुख्य मागणी काय? मुख्य मागणी आमची हैदराबाद गॅजेट नुसार ज्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण दिलंय त्याच धर्तीवर आम्ही बंजारा समाजाचं आरक्षण आम्ही एसटी प्रवर्गामधून मागत आहोत। हैदराबाद गॅजेट आणि सीपी बेरारनुसार बंजारा समाज हा पूर्ण निकष पार करतोय, तरी पण सरकार हा दुर्लक्ष करतोय। फक्त आम्ही महाराष्ट्र सरकारकडून आम्ही शिफारस मागत आहोत, आम्ही त्यांच्याकडून काय आरक्षण मागत नाही। आरक्षण हा केंद्र शासनाचा भाग आहे, पण आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे की बंजारा समाज हा गोरगरीब समाज आहे, ऊस तोडून खाणारा समाज आहे, तर त्यांच्या कुठेतरी भावना लक्षात घेता एसटी आरक्षणासाठी आपण एक पाऊल पुढे येऊन बंजारा समाजाला आश्वस्त करावं। मला सांगा, तुम्ही या संदर्भात बंजारा समाज असेल, तुम्ही या संदर्भात समाजाला काय आव्हान करू इच्छिता? मी इथून या सेवालाल महाराजाच्या प्रतिमेस मी माझी इच्छा व्यक्त करून मी बंजारा समाजाला सांगतोय की हा जो लढा आहे आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी, भविष्याच्या मुलासाठी, हक्क अधिकारासाठी आपण लढत आहोत आणि जोपर्यंत आपण रस्त्यावरची लढाई लढणार नाही तोपर्यंत हा झोपलेला सरकार जागी होणार नाही। म्हणून मी या ठिकाणाहून माझ्या सकल बंजारा समाजाला मी विनंती करतो की या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी, मला तुमचा आशीर्वाद देण्यासाठी आणि हा लढा पुढे नेण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी आणि या सरकारला जबाब विचारण्यासाठी अंबड तहसील कार्यालय या ठिकाणी यावं। काय नाव सर आपलं? हरीश राठोड।
सर आज जे आपले राठोड साहेब जे उपोषणाला बसलेले आहेत, तर या संदर्भात तुम्ही काय सांगणार आहात? सद्गुरू सेवालाल महाराज, वसंतराव नाईक आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करून आज जालना जिल्ह्यातील अंबड या तहसील समोर आमचे सहकारी मित्र, धडाडीचे कार्यकर्ते, ज्यांनी गेल्या 1 वर्षापासून बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळण्यासाठी म्हणून तो लढा उभारलेला आहे, त्या लढ्याच्या अनुषंगानं आज पुनश्च एकदा त्यांना या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतंय, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून या उपोषणाच्या ठिकाणी अंबड तालुक्यातील नव्हे तर जालना जिल्ह्यातील सर्व तमाम बंजारा समाजाला मी विनंती करेल की आपण या ठिकाणी येऊन या उपोषणाला पाठिंबा द्यायचा आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, दऱ्याखोऱ्यामध्ये वसणारा हा बंजारा समाज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज 70-75 वर्षानंतर सुद्धा प्रत्येक तांड्यावर रस्ता, नाली, पाणी, वीज, शाळा, दवाखाना अशा पायाभूत सुद्धा पोहोचलेल्या नाहीयेत. आणि म्हणून बंजारा समाजाला खऱ्या अर्थानं एसटी मध्ये समावेश करणं गरजेचं आहे. आणि म्हणून एसटी कॅटेगरी समावेश करत असताना बंजारा समाज एसटी कॅटेगरी मध्ये समावेश करण्यासाठी जे काही शासनाच्या नियम आणि अटी आहेत, त्या सर्व नियम आणि अटी बंजारा समाज परिपूर्ण रीतीने या ठिकाणी पूर्ण करत असताना दिसत आहे. याचबरोबर या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी एसटी मध्ये समाविष्ट करावं अशी आपण या ठिकाणी मागणी करत आहोत. परंतु मागील काही दिवसापूर्वी मराठा समाजाला याच गॅजेटच्या माध्यमातून सरकारने या ठिकाणी वेगवेगळ्या सवलती देण्याच्या माध्यमातून, आरक्षण देण्याच्या माध्यमातून जर काम केलेलं असेल तर निश्चितपणे बंजारा समाजाला सुद्धा एसटी कॅटेगरीमध्ये टाकत असताना हैदराबाद गॅजेट आणि सीपी बेरार गॅजेट सोबतच जे काही निकष आहेत, जे निकष बंजारा समाज परिपूर्ण करीत आहे, त्या सर्व निकषाच्या अधीन राहून ताबडतोबीनं या ठिकाणी महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व बंजारा समाजाला एका सूचीमध्ये आणून फक्त एसटी कॅटेगरी समाविष्ट करावं, या मागणीसाठी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी हरीश भाऊ उपोषणाला बसलेले आहेत. आणि म्हणून या उपोषणाला सर्वांनी या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जर का हरीश भाऊची प्रकृती खालावली, जर का त्यांच्या तब्येतीचं बरं वाईट झालं तर येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या परिस्थितीला भारत सरकार जबाबदार राहील. आणि म्हणून बंजारा समाज पेटून उठल्यानंतर जी काही कायदा सुरक्षित परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीला या ठिकाणी सरकार जबाबदार असेल असे मला या ठिकाणी सांगायचं आहे. सर तुमचं नाव? माझं नाव नामदेव पवार, अंबड, जिल्हा जालना.